उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत। मला आशा आहे की आपण सर्व देवाच्या कृपेत आणि शांतीत आहात। मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टांताद्वारे देवाच्या राज्याचे गुण सांगितले आणि त्याच्या गावातील लोकांनी त्याला कशा प्रकारे नाकारले। आजच्या भागात आपण मत्तय अध्याय 14 मधील महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करणार आहोत। येथे आपण पाहतो की बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा मृत्यू कसा झाला, जो सत्यासाठी उभा राहिला। त्यानंतर येशू 5000 लोकांना अन्न देतो, ज्यामधून त्याची करुणा आणि सामर्थ्य दिसून येते। पुढे आपण पाहतो की येशू पाण्यावर चालतो आणि पेत्राला विश्वासाच्या परीक्षेतून शिकवतो। या सर्व घटनांमधून आपण समजतो की संकटाच्या काळात आपला विश्वास कसा असावा आणि येशूवर लक्ष केंद्रित ठेवणे किती महत्त्वाचे आहे। या भागातून आपण शिकणार आहोत की येशू आपल्या गरजा पूर्ण करणारा, संकटात मदत करणारा आणि आपल्या विश्वासाला बळ देणारा आहे। तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया। प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम। आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमात आपण मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 14व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद, दुसरा विषय येशू अरण्यात एकांतात जातो, तिसरा विषय येशू 5000 भोजन देतो आणि चौथा आणि शेवटचा विषय येशू पाण्यावरून चालत शिष्यांकडे जातो। मत्तेकृत शुभवर्तमानात येशूचे राजा म्हणून नाकारले जाणे आणि त्याचा धार्मिक पुढाऱ्यांशी संघर्ष पुढे चालूच राहतो। या अध्यायात आपण पाहतो की घटना एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत। हेरोद आपल्या मुलीला दिलेल्या शपथेमुळे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध करतो। हे सत्य आणि प्रकाशाविरुद्ध केलेले उघड वैर होते आणि या कृतीचा परिणाम शेवटी येशूवरही हात उचलण्यात होणार होता। पण येशू आपली वेळ अजून आलेली नसल्यामुळे हेरोदाला प्रवृत्त न करण्यासाठी मागे सरतो। 5000 भोजन देण्याचा चमत्कार हा येशूच्या चमत्कारांपैकी विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो चारही शुभवर्तमानकारांनी नोंदवलेला एकमेव चमत्कार आहे। आता आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत। आपण वाचूया मत्तेकृत शुभवर्तमानाचा 14वा अध्याय आणि पहिली 2 वचने। त्यावेळी मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले, हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे, हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे, म्हणून याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे। मनुष्य स्वभावता अंधश्रद्धेकडे झुकणारा आहे। इतिहासात हेरोद आणि त्या काळातील लोक अज्ञानामुळे अंधश्रद्धाळू होते आणि ती पवित्र शास्त्र किंवा येशूच्या शिकवणीमुळे नव्हती। आज काही जण स्वतःला आधुनिक आणि अंधश्रद्धा मुक्त समजतात, पण प्रत्यक्षात अनेक लोक अजूनही राशी, भविष्य, ज्योतिष किंवा विविध धार्मिक आध्यात्मिक प्रवाहांच्या प्रभावाखाली आहेत। देवाच्या वचनापासून दूर गेल्यावर माणूस सहज अंधश्रद्धेकडे वळतो आणि आश्चर्य म्हणजे शिक्षित व बुद्धिमान लोकही अशा गोष्टींमध्ये गुंततात। येशूचे व्यक्तिमत्व आणि कार्य राजाच्या नजरेतून सुटले नाही। हेरोद एका दुष्ट कुटुंबातील होता। या अध्यायातील सुरुवातीची काही वचने अगोदर घडलेल्या घटनांची आठवण करून देतात। येशूच्या सेवा कार्याबद्दल ऐकताच हेरोदाला भीती वाटू लागली, कारण त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध केला होता। त्याला वाटले की योहान पुन्हा जिवंत झाला आहे आणि त्या भीतीने तो अधिकच व्याकुळ झाला। हेरोद हा मद्यपी, नीच, दुर्बल आणि खुनी मनुष्य होता। त्याने योहानाचा वध केला होता आणि तो येशूलाही ठार करण्याच्या तयारीत होता। पुढील वचने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या मृत्यूभोवतीच्या घटनांचे वर्णन करणारी हीच पार्श्वभूमी दाखवतात। वाचूया आपण मत्तेचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 3रं वचन। कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते।
हे लक्षात घ्या की हेरोदाने योहानाला पकडले होते असे म्हटले आहे. हेरोदाने योहानाला हेरोदियासाठी तुरुंगात टाकले होते. हेरोद इतरांच्या प्रभावाखाली कसा होता हे लक्षात घ्या. येथे तो हेरोदियाच्या प्रभावाखाली होता आणि नंतर तो इतरांमुळेही प्रभावित होणार होता. राजकारणी लोकांप्रमाणे त्याने केलेले प्रत्येक कृत्य इतरांची मान्यता मिळवण्यासाठीच होते. 4थ्या वचनाकडे आपण जाऊया. कारण योहानाने त्याला म्हटले होते की तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने हेरोदाच्या अनैतिक कृत्याविरुद्ध आवाज उठवला होता. योहान काही फार चांगला राजकारणी नव्हता. 5व्या वचनाकडे आपण जाऊ. आणि तो त्याला जीवे मारण्यास पाहत असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत असत. येथे आपण पाहतो की हेरोदाला लोकसमुदायाची भीती वाटत होती. पुढे आपण जाऊया. 6वं वचन. नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खुश केले. हेरोद एक लंपट कामुक म्हातारा होता, जो त्यावेळी आपल्या भावाच्या पत्नीसोबत राहत होता आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याचा निषेध केला होता. 7व्या वचनाकडे आपण जाऊया. त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की जे काही तू मागशील ते मी तुला देईन. त्याला अपेक्षा होती की ती एखादी वस्तू मागेल आणि ती ही नक्कीच एखादी वाजवी गोष्ट असेल. पुढचं वचन म्हणतं 8वं. मग तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या. तिची आई हेरोदिया ही हेरोदाच्या नावाला साजेशीच होती. योहानाने तिचा निषेध केल्यामुळे तिच्या मनात सुडाची तीव्र भावना भरलेली होती आणि त्यातूनच तिने ही क्रूर व विकृत मागणी केली. पुढच्या वचनाकडे जाऊ. 9वं वचन. तेव्हा राजाला वाईट वाटले, तरी आपल्या शपथांमुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते देण्याची आज्ञा केली. एखाद्या माणसाला तसे करणे भाग पडल्यामुळे काय वाटले असेल याची कल्पना करा. पण वचन देऊन ते न पाळल्यामुळे त्याचे पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील याची त्याला भीती वाटत होती. 10 ते 11 वचन आपण वाचूया. आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करवला. मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आईजवळ नेले. त्या दिवशी घडलेल्या क्रूर व दुःखद आणि किळसवाण्या घटनेचे वर्णन त्या काळी अस्तित्वात असलेल्या समाजाचे स्वरूप उघड करते. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद करण्यात आला आणि त्याचे शीर एका तबकात ठेवून नर्तकीला देण्यात आले. मानवी स्वभाव फारसा बदललेला नाही. वासना आणि खून हे आजही समकालीन समाजाचा एक भाग आहेत. पुढे आपण जाऊया. 12वं वचन. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले. योहानाच्या शिष्यांनी त्याचे शरीर ताब्यात घेतले आणि मोठ्या प्रेमाने व आपुलकीने त्याला पुरले. आता आपण येशू अरण्यात एकांतात जातो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. येशू एकांतात निघून गेला, कारण त्याला माहीत होते की हेरोदाची भीती उफाळून येईल आणि तो काहीतरी अविचारी कृत्य करेल. प्रभू येशू त्या माणसाला ओळखत होता आणि त्याला कोणताही अनुचित प्रकार टाळायचा होता, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती. 13वं वचन आपण वाचूया. ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. येशू तारवात बसून गालील समुद्र पार करून गेला, परंतु शहरातून पायी चालत त्यांच्या मागे आलेला समुदाय गालील समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालून पलीकडे त्याला भेटला. यावरून तो किती लोकप्रिय होता हे दिसून येते. 14वं वचन आपण वाचूया. मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्यांचा त्याला कळवळ आला व त्यांच्यातील दुखणेकऱ्यांना त्याने बरे केले. पुन्हा हे लक्षात घ्या की लोक त्यांच्यातील दुखणेकऱ्यांना त्याच्याकडे घेऊन येत असत. त्याने त्या दिवशी अक्षरशः हजारो लोकांना बरे केले. त्याने जे केले त्याची तुलना आजच्या काळातील रोग बरे करणाऱ्या पंथांची करणे ही देवाची निंदा करण्यासारखे होईल. त्यामुळे त्याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते, कारण त्याने जे केले ते सर्वांसमोर उघडपणे केले आणि त्यात पारदर्शकता होती. आता आपण येशू 5,000 भोजन देतो हा विषय अभ्यासणार आहोत. यासाठी आपण 15वं वचन वाचूया.
दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. हे लक्षात घ्या की शिष्य येशूला काय करावे याबद्दल सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी लोकांना गावामध्ये पाठवण्याचा सल्ला दिला. 16वं वचन, येशू त्यांना म्हणाला, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला द्या. 5,000 भोजन देण्याचा चमत्कार हा चारही शुभवर्तमानांमध्ये नोंदवलेला एकमेव चमत्कार असल्यामुळे तो विशेष महत्त्वाचा आहे. शिष्यांनी जणू स्वतःला संचालक मंडळ समजून प्रभू येशूने काय करावे त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यांना सांगितले, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला द्या. ही एक अशक्य वाटणारी आज्ञा होती. पाहूया आपण 17 वचनामध्ये. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. 5 भाकरी आणि 2 मासे हे आजच्या मंडळीच्या दुर्बल अवस्थेचे प्रतीक आहे. लोकांच्या गरजा पूर्ण करण्याऐवजी त्यांना विविध मानवी उपायांकडे मानसोपचार तज्ज्ञ किंवा शासन वळवले जाते. जरी मंडळींकडे आध्यात्मिक अन्न आहे, तरी मुख्य कमतरता ही प्रभू येशूच्या सामर्थ्याच्या अभावात आहे. जर ते सामर्थ्य कार्यरत असते तर लोकांना दूर पाठवण्याची गरज पडली नसती. खरे उपाय मानवी व्यवस्थांमध्ये नसून देवामध्ये आहे, पण हे न समजल्यामुळे मंडळी दुर्बळ झाली आहे. वाचूया आपण 18 वचन. तो म्हणाला, ते इकडे माझ्याजवळ आणा. हा प्रतिसाद खरोखरच खूप चांगला आहे. प्रियांनो, तो प्रभू आहे आणि तो आपल्याला म्हणतो, तुमच्याजवळ जे काही आहे ते माझ्याकडे आणा. त्याच्या दृष्टीने आपल्याजवळ काय आहे हे महत्त्वाचे नाही, तर आपल्याजवळ काय नाही हे महत्त्वाचे आहे. प्रश्न हा आहे की आपल्याजवळ जे काही आहे ते देण्याची आणि त्याचा विनियोग कसा करावा याबद्दलचे मार्गदर्शन त्याच्यावर सोपवण्याची आपली तयारी आहे का? त्या लहान मुलाकडे मोठ्या भाकरी होत्या असे समजू नका. त्या प्रत्यक्षात लहान भाकरी म्हणजे कदाचित बनच्या आकाराच्या होत्या. तिथे 5,000हून अधिक भुकेले लोक होते आणि त्यांच्याकडे एका लहान मुलाने आपल्या सोबत आणलेल्या डब्यातील 5 लहान भाकरी आणि 2 लहान मासे होते. आणि येशू म्हणतो, ते इकडे माझ्या जवळ आणा. 19 वचन. मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली. मार्क शुभवर्तमानातील वर्णनात सांगितले आहे की त्याने त्यांना 100 आणि 50च्या रांगांमध्ये बसायला सांगितले. प्रभूने सर्व काही शिस्तबद्ध पद्धतीने केले. आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. जे शिष्य येशूने काय करावे हे त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते, तेच आता सेवक बनून लोकांना अन्न देऊ लागले. आजही प्रेषित, सेवक, सुवार्तिक आणि सर्व विश्वासणाऱ्यांची हीच सेवा आहे, लोकांना आध्यात्मिक अन्न देणे. मंडळीमध्ये सेवा कशी करावी हे सांगणारे बरेच जण असतात, पण प्रत्यक्षात करणारे फार थोडे असतात. मंडळीला नेते नव्हे तर सेवक हवे आहेत, जे जीवनाची भाकर म्हणजे देवाचे वचन लोकांपर्यंत पोहोचवतील. हेच आपले खरे सेवा कार्य आहे. आता आपण 20वं वचन वाचूया. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. उरलेले तुकडे म्हणजे लोकांनी अर्धवट खाल्लेले अन्न नसून स्पर्शही न केलेले भरपूर अन्न होते. भाकरी आणि मासे यांच्या 12 टोपल्या उरल्या होत्या. याचा अर्थ प्रत्येकाने पूर्णपणे पोटभर जेवण केले होते. त्या काळात लोकांना रोज पुरेसे अन्न मिळणे कठीण होते. तरीही या घटनेत देवाच्या पुरवठ्याची विपुलता दिसून येते. आजच्या सुपरमार्केटच्या युगात ही गोष्ट समजणे कठीण असले तरी त्या काळात ही घटना देवाच्या भरपूर आशीर्वादाचे स्पष्ट चिन्ह होती. 21वं वचन आपण वाचूया. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले देखील होतीच. तेथे 5,000 पुरुष होते, यामध्ये स्त्रिया आणि मुलांचा समावेश नव्हता.
प्रत्येक पुरुषाबरोबर किमान एक स्त्री आणि एक मूल धरले तर त्या दिवशी येशूने 5,000 नव्हे तर जवळजवळ 15,000 लोकांना भोजन दिले असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. आता आपण येशू पाण्यावर चालतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. लोकसमुदायांनी पोटभर भोजन केल्यावर येशूने आपल्या शिष्यांना लगेच गालिल समुद्राच्या पलीकडे पाठवले आणि तो स्वतः प्रार्थना करण्यासाठी गेला. वाचूया आपण पुढचं वचन 22. नंतर मी लोकसमुदायांना निरोप देत आहे तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. लगेच हा शब्द तातडी आणि जलद कृती दर्शवतो. 5,000 भोजन देण्याच्या चमत्काराच्या शेवटी मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये एक महत्त्वाची गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली नाही. येशूने लोकसमुदायांना घाईने निरोप दिला आणि शिष्यांना तारवात बसून समुद्रापलीकडे पाठवले हे मत्ते सांगतो, पण त्याने इतकी घाई का केली याचे कारण सांगत नाही. योहानकृत शुभवर्तमानात मात्र योहान ते कारण सांगतो. आपण योहानाचे शुभवर्तमान 6 अध्याय आणि 15 हे वचन वाचूया. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. येशूच्या राजेपणावर भर देणाऱ्या मत्त्याच्या वर्णनात ही गोष्ट वगळलेली दिसते. हे प्रथम दर्शनी विचित्र वाटू शकते, पण यावरून येशूने केलेल्या दाव्याचे वैशिष्ट्य दिसून येते. तो राजा आहे कारण त्याचा तो हक्क आहे. तो लोकांच्या इच्छेने किंवा लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडला जाणार नाही. तो देवाच्या इच्छेने राजा आहे आणि शेवटी तो सामर्थ्याने राज्य करणार आहे. स्तोत्र 2 आणि 8 ते 9 ही वचनं आपण पाहू शकता. यावेळेस आपण पुढे जात असताना 23 आणि 24 ही वचनं वाचूया. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. प्रभू येशू डोंगरावर प्रार्थना करीत आहे. शिष्य मात्र गालिल समुद्रात, वादळात आणि अंधारात धोक्याच्या स्थितीत आहेत. हे आपल्या आजच्या काळाचे किती जिवंत चित्र आहे. आपला प्रभू पित्याकडे गेला असून तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि आपण आज येथे वादळाने हेलकावणाऱ्या तारूमध्ये समुद्रावर धोक्याच्या ठिकाणी आहोत. मला पुढील वचन फार आवडते. वाचूया आपण 25 वचन. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. 4थ्या प्रहरी म्हणजे पहाटे 3 ते उजाडेपर्यंतचा काळ. याच वेळी येशू समुद्रावरून चालत शिष्यांकडे आला. रॅप्चरच्या म्हणजे आकाशात वर घेतले जाण्याच्या वेळी देखील तो पहाटेच्या सुमारासच येण्याची शक्यता आहे. ख्रिस्त मंडळीसाठी पहाटचा तेजस्वी तारा आहे आणि तो तिला जगातून घेऊन जाईल. त्याच्या येण्याची नेमकी वेळ कोणालाच ठाऊक नाही. काही जण दावा करतात, पण ते खरे नाही. तरी मला वाटते की आपण सध्या 4थ्या प्रहरात आहोत. पुढे आपण जाऊया 26 वचन. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. येशू डोंगरावरून शिष्यांना वादळात कष्ट करताना पाहतो आणि रात्रीच्या 4थ्या प्रहरी पाण्यावरून चालत त्यांच्या जवळ येतो. त्याला पाहून शिष्य घाबरतात आणि त्याला भूत समजतात. काही जण याला अंधश्रद्धा म्हणतील, पण अशा विलक्षण प्रसंगी कोणालाही भीती वाटणे स्वाभाविक आहे. शिष्यांनी आधी कधीच असे काही पाहिले नव्हते, त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. पुढे आपण जाऊया 27 वचन. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. येशू त्यांना लगेच म्हणाला म्हणजेच आपण काही भूत नाही याची त्याने त्यांना त्वरित खात्री पटवून दिली. 28 वचन. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. या गोष्टीवरून पेत्रावर नक्कीच टीका झाली आहे. लोक म्हणतात की त्याने पाण्यावरून चालण्याची मागणी करायला नको होती. पण खरे सांगायचे तर मला त्या माणसाचे विशेष कौतुक वाटते. विल्यम केरी म्हणाले होते, देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा करा आणि देवासाठी महान गोष्टी करण्याचे धाडस करा. पेत्राने नक्कीच तसे केले.
मला वाईट या गोष्टीचे वाटते की आपल्यापैकी बहुतांश लोक देवाकडून मिळणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच समाधान मानून घेतात. हे लक्षात घ्या की पेत्राने तशी मागणी केली म्हणून येशूने त्याला मुळीच दोष दिला नाही. पुढचं वचन 29. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. लोक म्हणतात की पेत्र पाण्यावर चालण्यात अपयशी ठरला, पण पवित्र शास्त्रात तसे लिहिलेले नाही. पवित्र शास्त्र सांगते की पेत्र येशूकडे जाण्यासाठी पाण्यावरून चालला. हे अपयश नव्हते. पेत्राने देवाकडे एक विलक्षण गोष्ट मागितली, म्हणूनच पुढील काळात देवाने त्याचा अद्भुत रीतीने उपयोग करून घेतला. त्यामुळेच पेंटिकॉस्टच्या दिवशी संदेश देण्यासाठी त्याची निवड करण्यात आली. 30 वचन आपण पाहूया. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. पेत्र पाण्यावरून चालत असताना त्याने आपली नजर येशू ख्रिस्तावरून हटवली. तो बुडू लागला तेव्हा त्याने पवित्र शास्त्रातील सर्वात लहान प्रार्थना केली, प्रभूजी, मला वाचवा. पेत्राने जर काही उपदेशकांसारखी लांबलचक प्रार्थना केली असती, हे सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी परमेश्वरा, तर त्याची विनंती पूर्ण होण्यापूर्वीच तो पाण्यात बुडला असता. पण पेत्र थेट मुद्द्यावर आला. आपणही अशी साधी सरळ प्रार्थना केली पाहिजे. 31 वचन. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? पेत्राची समस्या ही होती की त्याने आपली नजर येशू ख्रिस्तावरून काढून लाटांकडे पाहिले. आज आपणही अशाच जगात राहतो जिथे संकटांच्या लाटा उसळताना दिसतात. अशा वेळी आपल्याला आपली नजर प्रभू येशू ख्रिस्तावर स्थिर ठेवण्याची सर्वाधिक गरज आहे. 32 आणि 33 वचनात आपण वाचूया. मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. येशूने पाण्यावर चालण्याचा चमत्कार शिष्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी केला. शिमोन पेत्राने धाडसाने येशूकडे चालत जाण्याचा प्रयत्न केला आणि तो काही क्षण यशस्वीही झाला. पण येशूकडून नजर हटवल्यामुळे त्याचा विश्वास डळमळला. ही केवळ पेत्राचीच नाही तर सर्वांचीच समस्या आहे. आपण विश्वासाने सुरुवात करतो पण नंतर विचलित होतो. या घटनेचा मुख्य उद्देश म्हणजे शिष्यांनी येशूची उपासना करावी आणि तो देवाचा पुत्र आहे हे ओळखावे. पुढे आपण जाऊया. 34 ते 36 वचन आपण वाचणार आहोत. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या भागात गेले आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाईतांना त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हाला स्पर्श करू द्या अशी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा जितक्याने स्पर्श केला तितके बरे झाले. वादळानंतरही येशूने लोकांच्या गरजा भागवण्याची सेवा चालूच ठेवली. आपल्याकडे फक्त काही लोक बरे झाल्याची नोंद आहे, पण प्रत्यक्षात त्या दिवशी हजारो लोकांना येशू ख्रिस्ताने पूर्णपणे बरे केले. आज आम्ही आमच्या आध्यात्मिक दृढतेविषयी पाहतो तर आम्हाला त्यात अशक्तपणा दिसतो. येशू हा आमचा आत्मिक रोग बरे करणारा आहे. काय आम्ही हे जाणले आहे? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा, तुझे आभार मानतो यासाठी की बापा तू आमचे आत्मिक रोग बरे करणारा आमचा जिवंत प्रभू आहे. आमचे शारीरिक रोगही तूच बरे करतोस आणि बापा आम्हाला तुझ्या मार्गांमध्ये दृढ ठेवण्यासाठी आमच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग तू आमच्या समोर आणतोस. यासाठी की बापा आम्ही खऱ्या अर्थाने तुला ओळखावं, जाणावं आणि आम्ही परिपूर्णतेने तुझ्यावरती विश्वास ठेवावा. होय प्रभूजी, आज तू आम्हाला या गोष्टी शिकवलेल्या आहेत म्हणून तुझा आभार मानतो. सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो आणि या विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूजी शांती आपणाबरोबर सदैव असो. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा
शरीरात राहे उपाधी चित्त तेव्हाच होते निसंग गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की जीवनात संकटे येतात, पण त्यामध्येही येशू आपल्यासोबत असतो. एव्हानाने सत्यासाठी आपले जीवन दिले. यातून आपल्याला धैर्य आणि निष्ठा शिकायला मिळते. आपण पाहिले की येशूने 5,000 लोकांना अन्न दिले, ज्यामधून त्याची करुणा आणि पुरवठा करण्याची शक्ती स्पष्ट होते. तसेच पाण्यावर चालताना पेत्राने विश्वास दाखवला, पण जेव्हा त्याने भीतीकडे पाहिले तेव्हा तो बुडू लागला. यामधून आपण शिकतो की आपले लक्ष येशूवर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टी आपल्याला आठवण करून देतात की विश्वास आणि धैर्याने चालल्यास येशू आपल्याला प्रत्येक परिस्थितीत मदत करतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू अंतःकरणाच्या शुद्धतेबद्दल काय शिकवतो आणि खरा विश्वास काय आहे. तोपर्यंत विश्वासात स्थिर रहा आणि येशूकडे पाहत रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. मौल्यवान मोत्याचा दृष्टांतात मोती ही मंडळी आहे. आजचा प्रश्न, योहानाचा शिरच्छेद कोणी करवला? ए. हेरोदाने, बी. हेरोदाच्या मुलीने, सी. हेरोदाच्या भावाने, डी. हेरोदियाने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.